इंटरेस्टिंग गोष्टी आज इथे होणार आहेत. मागे जाऊ नकोस. माझं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि ही अनोखी गाठ हा 1 मार्चला प्रदर्शित होतोय, आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. या सिनेमातले जितके कलाकार मला इथे दिसत आहेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत, मनापासून स्वागत. सगळे मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह जे आलेले आहेत तुम्हा सगळ्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत की तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी इथे जमलेले आहात. म्हणजे ही अनोखी गाठ म्हटल्यानंतर अनेकांना असं वाटलं असेल की प्रेम याच्यामध्ये कुठेतरी आहे. आणि आता फारच महत्वाचा काळ सुरू आहे, व्हॅलेंटाईन्सच्या आधीचा आठवडा, फेब्रुवारी महिना. खूप लोकांना व्हॅलेंटाईन्स आणि फेब्रुवारी महिना म्हटल्यानंतर जराशी भीती वाटते, कारण असं म्हटलेलं आहे की कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, यूं ही नहीं किसी ने इसके दिन घटाए हैं. आता फेब्रुवारी महिना व्हॅलेंटाईन्स म्हटल्यानंतर सगळीकडे भरपूर प्रेम आहे, नाही का? पण या सगळ्या प्रेमामध्ये, या सगळ्या देवाणघेवाणीमध्ये असंही एक प्रेम असतं जे अनकंडिशनल असतं, ज्यामध्ये काही मिळवण्याची, काही देण्याची वृत्ती नसते. ते प्रेम या सगळ्या गिफ्ट डे, टेडी डे, रोज डे, प्रॉमिस डेच्या खूप पलीकडे असतं. आणि अशाच अनकंडिशनल प्रेमाची गोष्ट आपल्याला ही अनोखी गाठ या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. 1 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. आणि मी आता म्हटलं अनकंडिशनल प्रेम, तर मला असं वाटतं की हे अनकंडिशनल प्रेम या चित्रपटाशी निगडीत एका कलाकारासाठी आपल्या मनात फॉर शुअर आहे. हा असा कलाकार आहे ज्याचं काम आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि असं म्हणतात की प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा काळ आपला छान नसतो, जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात असतो, तेव्हा कळतं की एखाद्याचं आपल्यावरती किती प्रेम आहे. या कलाकाराच्या साठी आपल्या मनात जितकं प्रेम आहे ते सगळंच्या सगळं आपण त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच अर्थात तुम्ही ओळखलंच असेल मी कोणाबद्दल बोलते. एकदा जोरदार टाळ्या आपल्या श्रेयस तळपदेंसाठी झाला पाहिजे. आणि श्रेयस, आज ही अनोखी गाठच्या निमित्ताने खूप छान वाटतं एकतर तुम्हाला इथे बघून. खूप दिवसांनंतर आपण सगळे एकत्र भेटतोय, तुम्ही सगळ्यांना भेटताय. आणि या निमित्ताने एक छोटीशी भेट म्हणा त्यांनी आपण सुरुवात करणार आहोत. एक पत्र आहे जे सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या कडून तुमच्यासाठी आहे, ते मी इथे वाचून दाखवते. बोला बोला. हे पत्र खास श्रेयस तळपदेंसाठी. या पत्रामध्ये एकेरी उल्लेख आहे, कारण रसिक प्रेक्षकांचा तेवढा हक्क असतो तुमच्यावरती, त्यामुळे हा एकेरी उल्लेख आहे. प्रिय श्रेयस, खरं तर तुझा नवीन चित्रपट येतोय हे कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला. कारण आता नवीन कलाकृतीच्या आनंदात तू असणार, तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार, डोळ्यात चमक दिसणार हे माहीत होतं. आणि खरंच आम्हा सगळ्यांना या जाणीवेने बरीच ऊर्जा दिली. प्रत्येकाला वाटत असतं की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी, त्यांना कधीच काही होऊ नये, ती सतत सुदृढ असावी, त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत. आणि हो, आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू छेडलीस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झालास. म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो, काळजात धस्स झालेलो. नाही, त्या दिवसाची, त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये, कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे, तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे. आणि तुला या गोष्टीची शाश्वती देण्यासाठी आहे की आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, तुझ्या पाठीशी. आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करतेय, तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते. एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बहुतेक गेट वेल सूनचं ग्रीटिंग कार्ड बनवतेय, तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉक करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी. फ्लावर नाही, फायर आहे, मैं फायर असं तूच आम्हाला सांगितलंयस. पण याच्यात थोडंसं करेक्शन आहे की फायर नाही, मतलब फायर तो तू है ही, लेकिन तू फाइटर भी है. तू जितका खमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून सांगतोय की वो झुकेगा नाही यार. ही अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहे. श्रेयस, तुझ्यासोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे. नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस तळपदे. आजवर तू अनेकांना मदत केलीस, अडीनडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलास, अनेकांना या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलाय.
या सगळ्याचं केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का? तू ठणठणीत होणार यात काही शंकाच नाही. पत्र तुला लिहित असलो तरी दीप्तीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र हे पत्र अपूर्ण आहे. कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तुपाठ तिने दिलाय. शेवटी घरात पुष्पा आहे म्हटल्यावर इतका धीटपणा येणारच नाही का? श्रेयस, प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय. काळे ढग सरून बघ तुझ्या आवडीचं लख ऊन पडलंय. तू लढ, तू भीड, स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जादूने चार चांद लाव. तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे. क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुझेच हक्काचे रसिक प्रेक्षक. तुम्हाला विनंती आहे प्लीज मंचावरती या. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांचा लाडका श्रेयस तळपदे याच्यासाठी झाला पाहिजे. मी म्हटलं तसं खूप छान वाटतंय. काय भावना आहेत आता या क्षणी? त्याला रडतोय पण खरं तर शब्दच नाही आहेत माझ्याकडे. तू म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको. पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये. पण खूप लोकांचे प्रेम, खूप आशीर्वाद, प्रचंड जप, प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे सगळं माझ्यासाठी केलं, मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं. आणि खरं तर नवीन जन्म आहे, टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे. पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर कीपिंग मी अलाइव्ह, मोस्ट इम्पॉर्टंटली. अँड आय एम व्हेरी हॅपी यु नो ज्यांनी कोणी हे लिहिलंय पत्र, त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिलंय. म्हणजे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो, खाली बसलो होतो तेव्हा. पण व्हेरी नाईसली रिटन. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ, तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही. सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेश दा फर्स्ट ऑफ ऑल, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, त्यांची सगळी टीम, की त्यांनी हे ठरवलं की आपण 1 मार्चला फिल्म रिलीज करूया. कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलोय. मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला, पण त्यानंतर पडलो नव्हतं. सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती. पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली. सो थँक्यू वन्स अगेन. मला वाटतं आपण ट्रेलर बघूया, कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्यासाठी. थँक्यू सो मच श्रेयस. एकदा जोरदार टाळ्या प्लीज श्रेयस तळपदे यांच्यासाठी. मी तुम्हाला बसण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. मला तू अरे तुरे केलंस तरी चालेल, कारण माझा आत्ताच पहिला वाढदिवस झाला 27ला. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू डार्लिंग. थँक्यू सो मच. वी लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. थँक्यू सो मच. मित्रांनो, अर्थात ट्रेलर बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. पण किती सुंदर गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर सर एकत्र आलेत तेव्हा अर्थातच बॉक्स ऑफिस तर गाजलंच आहे, पण दर्जेदार चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे. सगळेच सिनेमे घ्या, म्हणजे काकस्पर्श घ्या, नटसम्राट घ्या, पांघरुण सारखा चित्रपट घ्या. आज आपल्याला त्या चित्रपटातली गोष्ट, त्यातली गाणी, त्यातली पात्र तशीच्या तशी लक्षात आहेत. आणि याचं क्रेडिट अर्थात सर तुमचं आहे, झी स्टुडिओजचं आहे. आणि याच कोलॅबरेशन अजून एक आता चित्रपट येतोय आणि दॅट इज आपला ही अनोखी गाठ, जो 1 मार्चला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. ट्रेलरसाठी प्रचंड उत्सुकता आहे, त्यामुळे मी अजिबात वेळ दवडणार नाही. आपण या चित्रपटाचा ट्रेलर दाखवूया. टेक्निकल टीमला विनंती आहे की प्लीज लेट्स प्ले द ट्रेलर. थँक्यू सो मच.
एकदा जोरदार टाळ्या. वादळात भरकटलेली नावही किनाऱ्याला लागते, कारण किनाऱ्यावर कोणीतरी खास असतं. प्रत्येक क्षण वेगळा, त्या क्षणाचं बघणं वेगळं, दोन डोळ्यांचं बघणं आणि एका मनाचं बघणं वेगळं. आपला सुंदर रोल आहे, एका समजदार आईचा आहे. आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची काळजी असते, त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. आता ही आई तो इरिटेट होतोय काही वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस, तरी परत परत ती तेच काढते, कारण तिला माहितीये की त्याच्यातच त्याचं भलं होणार आहे म्हणून ती काढते. आता तिचा आजारपण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे, येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे, आशा आहे, या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे. मी सुहास जोशी म्हणून सांगतेय की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आहे तुझा, अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं बऱ्याच वर्षात केलं नाही मी काही. कारण आता खरं सांगायचं, आता अशा समजूतदार आयांचे रोलच लिहिले जात नाहीत, एकदम टोकं गाठली जातात. काहीतरी एक दुष्ट तरी असते, मग काहीतरी आई पळूनच गेली कोणाबरोबर आणि मग मुलांबरोबर, हे असली काहीतरी लफडी दाखवतात. त्याच्यापेक्षा एक अत्यंत साधी सरळ प्रेमळ आई आणि तिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा, हे इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होतं की मला या रोल बद्दल वाटलीच, म्हणजे आपुलकीच वाटली, प्रश्नच नाही. आणि महेश म्हणाला तसं की आमची ओळख काही आजची नाहीये की असं ब्याण्णव साल नाही का रे, 92 आपण डॉक्टर केलं नाही का. डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक महाप्रोड्युसर होता त्याच्याबरोबर मी पहिलं केलेलं आहे, त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आहे आमच्या एकमेकांच्याकडे. मला वाटतं घरी सुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे, त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांची. त्याच्या ह्याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतले, त्यात कुठे आहे मी, पण राईट रोल आला तर मी नाही, माझा राग नाहीये, कारण त्याच्यात मी पाहिले सिनेमे, त्यात माझ्यासाठी नाहीये रोल. आणि त्याला माहितीये की मला आवडल्याशिवाय किंवा मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाहीये. त्याच्यामुळे महेश अजिबात माझा गैरसमज नाहीये. पण इथे एक मला एक गंमत सांगावीशी वाटते, गंमत म्हणूनच घ्यायची हा ती. काकस्पर्शच्या वेळेला मला फोन केला होतास की स्वस्ताई तुझ्यासाठी एक मस्त रोल आहे, चल. कुठे रोल आहे. अगं आहे, छान सिनेमा आहे, ते जन्मगाठवरनं आपण करतोय वगैरे. म्हटलं हा हा ते विनयचं नाटक ना, अरे मस्त आहे मस्त आहे. काय आहे शूटिंग, कुठे आहे. कोकणात. मी माझ्याकडे पाहिलं, माझं वय काय आहे आता आणि कोकणात शूटिंग. म्हटलं महेश नऊवारी नेसायचंय मला. म्हटलं नाही मम्मा मला घेऊ नको, मला घेऊ नको. पण कुंकूमध्ये 2.5 वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं होतं की यापुढे नऊवारीतला रोल करणार नाही. आणि महेशने त्याच्यात मला काही रागावला नाही, काही नाही त्याच्यात. म्हटलं नाही रे मला भयंकर कंटाळा आलाय नऊवारी. मेन म्हणजे तिला टक्कल करायचं होतं. मी म्हटलं नाही, टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हता, अर्धे अर्ध आहेच माझे. त्याच्यामुळे नव्हता प्रश्न नऊवारीचा होता. तुला माहितीये का, टक्कल लावलेला रोल मी पहिला 18व्या वर्षी केलेला आहे. पीडीए मध्ये असताना, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भारबा केळकरांची, तिथे माझा पहिला रोल मी जो केला 18व्या वर्षी, ती विधवा अशी लाल आलवण नेसणारी बाई होती. सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश माडगूळकरांचं. सो टक्कल लावणं आणि असणं याचा मला काही फरक पडत नाही बरं का. नऊवारी माझा प्रॉब्लेम आणि तो तू सोडवला त्याबद्दल थँक्स.
की काही बोलण्यासारखं नाही मला वाटत. या चित्रपटाच्या निमित्ताने इतक्या आठवणी इथे मला वाटतं निघतायत. एक गप्पा सत्र झालेला आहे ऑलमोस्ट. मला गौरी तुझ्याकडे यायला आवडेल की एकदम अशी फटाकडी वाटतेस तू ट्रेलर मधनं तरी. तू तुझी भूमिका किती एन्जॉय केलीस आणि अर्थात नृत्य आहे, तुला नृत्याची आवड आहे, आपल्या आवडीचं काम आपल्याला एखाद्या रोलमध्ये करायला मिळणं हे किती किती मस्त फिलिंग असतं. नमस्कार. मला नृत्य होतं त्यामुळे हाफ तिकडेच काम झालं होतं आणि माझं कॅरेक्टर खूप आजच्या जनरेशनचं आहे, जिथे मस्तीखोर आहे, अल्लड वयाचं आहे आणि आजची पिढी ते खूप रिलेट करू शकेल. कारण जे सोशल मीडियाने इतकी प्रभावित झाली आहे की तिथे खरं प्रेम काय असतं, खरी नाती काय असतात ते कुठेतरी कळत नाहीये आणि त्याच्यातून घडणारी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे एका सर्टन एजला आम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळं कळतंय, पण आईबाबांशिवाय कुणालाच जास्त कळत नसतं, हे सुद्धा त्याच्यातून कळतं. आणि ॲज अ पर्सन पण मला या मूवीमधून खूप शिकायला मिळालं. आपली खूप उत्सुकता आहे अर्थात तुझा अभिनय बघण्याची सुद्धा, पण नृत्य बघण्याची सुद्धा. कारण ट्रेलरमध्ये जी थोडीफार झलक आम्ही बघितली, गाणी अप्रतिम आहेत, त्यात तुझं नृत्य आहे, त्यामुळे तो सोने पे सुहागा मोमेंट झालेला आहे इकडे. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. थँक्यू सो मच. ऋषी तुझ्याकडे यायचंय मला. नमस्कार. एका फार महत्वाच्या पॉइंट वरती तुझी एंट्री होतीये ट्रेलरमध्ये आणि असं वाटतंय की आता काहीही होऊ शकतं, आता काय होणार आहे याची उत्सुकता आहे. तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील आणि महेश सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? आई थिंक मैं पहले महेश सर के साथ काम करने वाले अनुभव के बारे में बात करता हूँ. ऑनेस्टली महेश सरांसोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी एक आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन आणि तरी मी महेश सरांबरोबर एक मराठी चित्रपट करतोय. दिस इज अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. ऑनेस्टली इट कुडंट गेट बिगर देन दिस. नाउ अबाउट द कैरेक्टर. ही इज अ न्यू एज गाय. आज के समय का है, आज के समय की चीजें करता है. कुछ चीजें हैं जो शायद जो हम कल्चरली जो चीजें एक्सपेक्ट करते हैं या होनी चाहिए, शायद उनसे उतना जुड़ा हुआ नहीं है. कुछ चीजें शायद समझ नहीं पाता है. तो एक आज के जमाने का जो लड़के हैं वैसा कैरेक्टर है. स्टिल इन अ डिलेमा, क्या सही है क्या नहीं है, किस चीज पे कमिट करना है किस चीज पे नहीं करना है. सो ही इज दैट काइंड ऑफ अ पर्सन. एंड वो ऐसा इंसान एक अलग स्टोरी में बीच में कहीं एंटर करता है तो उसके बाद क्या इफ्स एंड बट्स होते हैं, लेट्स सी. वेरी एक्साइटेड टू सी दैट, क्योंकि वेरी एक्साइटेड टू सी माय सेल्फ. ये ट्विस्ट बहुत इम्पॉर्टंट है, लाईक वी सॉ इन द ट्रेलर. दीप्ती, तुला विचारायला आवडेल की मी हे नाही विचारणार आहे की तू तुझ्या भूमिकेबद्दल सांग, कारण आम्हालाही असं वाटतंय की 1 मार्चलाच तो बॉम्ब फुटावा आणि आम्हाला ते सरप्राईज आमच्या समोर उघडं व्हावं. पण अनुभवाबद्दल सांग या चित्रपटाच्या, कारण अर्थात नाव सुंदर आहे, हा सगळा अनुभव सगळ्यांकडनं आपण ऐकतोय ते खूप छान आहे. तुझा अनुभव कसा होता? नमस्कार. माझा अनुभव म्हणशील तर महेश सरांबरोबर काम करणं म्हणजे ग्रेट अनुभव असतो. कारण माझी सुरुवात महेश सरांच्या शोपासून झाली, झीची सिरियल होती, त्यामुळे मला ना कायम घरच्यासारखं वाटतं त्यांच्या सेटवर. आणि त्यांनी वेळोवेळी मला इतकी छान छान कॅरेक्टर्स दिलेली आहेत त्यांच्या फिल्ममध्ये. तसंच हे सुद्धा कॅरेक्टर होतं, ते मी आता जास्त बोलू शकत नाही बिकॉज इट कम्स विथ अ सरप्राईज एलिमेंट. सो असा या फिल्मचं म्हणशील तर आम्ही जिथे शूट केलं आणि महाबळेश्वरमध्ये आणि जी सगळी आमची टीम होती तर इतकी मजा आली तेव्हा. कारण गौरी माझी खूप छान मैत्रीण आहे, महेश सरांचा अख्खा सेट, तिथले लोक हे सगळे माझे खूप ओळखीचे आहेत. शरददादा होता, ऋषीशी छान ओळख झाली. श्रेयस बरोबर मी आधी एकदा काम केलं होतं. सुहासताई तर माझ्या फर्स्ट सिरियलमध्ये सुहासताई माझ्या सासू होत्या. तो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि त्यांनी मला ऍक्च्युली खूप ग्रूम केलं होतं तेव्हा सुद्धा. सो असे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं तेव्हा ऑब्व्हियसली खूप छान वाटतं. आणि तसंच ह्या फिल्मचा असाच छान अनुभव होता. कमाल. आणि ते जे सरप्राईज आहे ते बघण्यासाठी उत्सुकता आहे, त्यामुळे वी आर गोइंग टू स्पेअर यू दॅट क्वेश्चन. नाही विचारणार आहोत तुझ्या भूमिकेबद्दल. मंगेश सर, तुमच्याकडे यायचंय. एका खूप छान गोष्टीला पाठिंबा देणं यासाठी सुद्धा एक विजन लागते आणि झी स्टुडिओज नेहमीच ती विजन घेऊन पुढे जात आलेला आहे. ही अनोखी गाठ मागे तुमची काय विजन होती?
खरं तर आता ही अनोखी गाठ बद्दल सांगण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच आपण बोलून झालेल्या आहेत. पण बोलण्याच्या ओघात दोन गोष्टी मात्र अधोरेखित झाल्या. एक कमिटमेंट, कोणतीही गोष्ट निभावण्यासाठी आणि कोणतंही ध्येय मिळवण्यासाठी एक कमिटमेंट लागते आणि एक प्रामाणिकपणा लागतो. आणि कळत नकळत ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात नाती टिकवणं वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी कामी पडतात. आणि हेच नातं जपण्याचा आमचा प्रयत्न असतो प्रेक्षकांबरोबरचा. आणि कमिटमेंट कायम इंडस्ट्रीसाठी आणि प्रेक्षकांसाठी हीच असते की चांगल्यातले चांगले सिनेमे घरच्या सर्वांवर बरोबर बसून बघता येतील असा सिनेमा आणि घरच्या प्रत्येकाला त्यातनं काही ना काही हाती लागेल असा विषय प्रामाणिकपणे आणि जोरदारपणे प्रत्येक वेळेस घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि ही अनोखी गाठमध्ये पण आम्हाला ते एक प्रयत्न म्हणून साध्य करता आलं आहे. 1 मार्चला तुमच्या घरातल्या सर्वांसोबत आमच्या घरची सगळी मंडळी सज्ज आहेत आणि आता चित्रपट गृहातच भेटण्याची आतुरता आहे. बाकी आपण नंतर बोलूयातच. थँक्यू सो मच सर, थँक्यू. आपण मीडिया Q&A कडे वळणार आहोत, पण त्याआधी 3 लोकांची नावं घ्यावीशी वाटतायत. मगासपासून चित्रपटाच्या संगीताबद्दल खूप बोललं जात आहे. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याही चित्रपटाचं संगीत त्या हितेश मोडकसाठी. कारण उत्तम गाणी ह्या आधी सुद्धा त्याने दिलेली आहेत जी मनात घर करून बसली आहेत आणि या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तसंच होणार आहे. आणि अर्थातच गाणं इनकम्प्लीट आहे सुंदर शब्दांशिवाय, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या चित्रपटातले जे गीतकार आहेत वैभव जोशी आणि मंदार चोडकर यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. इफ आय एम नॉट रॉंग सर, हितेशनी याचा बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा केलेला आहे. हो हो, हितेशनी पांघरूणचा पण बॅकग्राऊंड स्कोर केला याही सिनेमाचा केला. तो ना खूप गुणी आहे मुलगा, म्युझिक डिरेक्टर म्हणून आणि कम्प्लीट फोकस्ड आहे. तुम्ही असं नाही की एक सिनेमा करताना तो दुसरं काही काम चालू असतं, दुसरं गाणं चालू असतं. एकदा घेतला की तो कम्प्लीट होईपर्यंत आणि त्याचं संपतच नाही गाणं. मग त्यात एक म्युझिक ऍड कर, ते ऍड कर आणि व्हेरी सिन्सिअर आहे. बरं त्याचं असं नाही की नॉर्मली कसं असतं, बरे भाई हे ऍड करा, इतना चेक भेज दे. तो इतना चेक भेज दे कधी येत नाही त्याचं मग हे ऍड करा. त्यांनी एकदा कमिट केलं की गाणं करतोय तेवढ्याच पैशात करतो, बाकी सगळे ऍडिशन तू स्वतः बेअर करतो. ब्युटिफुल. एकदा जोरदार टाळ्या या चित्रपटाच्या म्युझिक टीमसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत, कारण इतकं सुंदर वाटतंय सगळंच. आपण मीडियामधल्या काही रिप्रेझेंटेटिव्हना मी विनंती करते की तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज माईक आपण ऑडियन्समध्ये दिलाय का ऑलरेडी, प्रयत्न करूया की चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारूया. आणि मला अजून एकाला थँक म्हणायची, त्यांनी संवाद जे लिहिले सिद्धार्थ साळवी म्हणून, ते खूप अप्रतिम संवाद दिले. एक वेळेला काय होतं, सगळ्या ह्याच्यात ना तो जो मेन असतो, तो जो खरा सिनेमाचा गाभा असतो संवाद, त्याचं नाव राहतं. सिद्धार्थने खूप छान संवाद दिले त्या सिनेमाचे. एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मला वाटतं शेवटचा जो डायलॉग आहे जिथे आपला ट्रेलर संपतोय तो सुद्धा किती सुंदर आहे आणि अशा डायलॉग रायटरसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. थँक्यू सो मच. आपल्याकडे कोणाकडे काही प्रश्न आहेत का मीडियामध्ये? येस. नाव ना माझ्या गाण्यावर सुचलं. म्हणजे ते गाणं आणि कसं आलं की ज्यावेळेला आपण कसं असतं की नाव हल्ली काय होतं, आपण ना सिनेमाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो नावात, आणि प्रॉब्लेम हा होतो की त्या सिनेमाला येणारा प्रेक्षक कसं म्हणायला. मला ही एक अनोखी गाठ होती. इट्स अ व्हेरी पिक्युलर रिलेशन आहे. त्यामुळे मला वाटतं हे, आणि ते गाणं एकदा म्हणत असताना म्हटलं रे ही ओळ त्या सिनेमासाठी करेक्ट आहे. आणि ऍप नाव आहे, म्हणजे सिनेमा बघितलं तर तुम्हाला कळेल की नाव करेक्ट आहे. नमस्कार. खूप छान आहे ट्रेलर आणि महेशदा खरंच खूप छान कास्ट, आणि तुमचा सिनेमा म्हटल्यावर अर्थातच उत्सुकता खूप जास्त आहे. आता आठवणींचा कप्पा इथे छान उलगडलाच होता स्टेजवर, तर मला असं वाटतं थोडासा कंटिन्यू करावा. सिनेमा चालू असताना इतक्या छान कास्ट सोबत काहीतरी अजून छान आठवणी असतील, प्लीज कोणीही शेअर करा. हो, मी कसं होतं, या पिक्चरचं शूटिंगचा अनुभवच फिनॉमिनल होता. आम्ही महाबळेश्वरला गेलो, एका शेड्यूलमध्ये करायचं ठरलं तिकडे, आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं, सुंदर एक घर. श्रेयसचं जे घर दाखवायचं होतं, अप्रतिम असं दरीत घर होतं. मग आम्ही ते घेतलं, पण तिकडे त्या घरामध्ये 4 बेडरूम होते आणि बाहेर एक त्याचं आउट हाऊस होतं, इकडे 7 बेडरूम, म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं. आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती. त्यामुळे खूप
गंमत होती. सकाळी मी नॉर्मली कसं असतं तर तयारी करायची, चला उठा सकाळी. मी आपलं सकाळीच त्यांना सांगत होतो तुमची तयारी झाली की मला उठवा, मी इथेच आहे. त्यामुळे ती जी एक गंमत होती ना सिनेमा करताना, कुठेच जायचं नव्हतं, उठायचं आणि शूटिंग करायचं होतं. कित्येक वेळा असं लेट उठलो, घाई घाईत, शॉट रेडी आहे, हो हो. तो शॉट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ केलेली. दुसरा शॉट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना. त्यामुळे दॅट वॉज फन. आणि सगळे म्हणजे पॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र जेव्हा. श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे, म्हणजे ते पण जवळच होता तो, पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचा तिकडे किंवा डबा तिथे जायचा इथून. पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात, आणि ते हाईटवर होतं ते, फक्त जरासं त्याच्यात काही हे होतं ते की कधी ढग यायचे. शॉट चालू आहे, चला रेडी टेक ऍक्शन म्हटल्यावर ढग यायचे तांबारे. ते ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा, म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना, तो आम्ही किती वेळ करत होतो. चला शॉट रेडी, आले ढग. इट वॉज अनरिअल. म्हणजे हार ह्यानी गौरीच्या काळात घालायचा, त्याच्या वडिलांच्या घरात घालायचं, इतकं होतं ते. ती एक धमाल होती आणि मजा होती. सुहास साईंची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली ती सुहास साईंची बेडरूम होती पॅकअप नंतर. त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती, कुठे आणि चला शॉट रेडी. ती एक ह्या सिनेमासाठी ना खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट. आणि इट वॉज म्हणजे ह्या पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं. वेदर चांगलं, छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही, काही नाही, फार प्रवास करायचा नाहीये. आणि हा पण वेगळा राहिला हा वाजवाडमध्ये. ह्याचं सकाळी कधी दिसायचा चालत किती किलोमीटर चालायचं सुरू, 7 किलोमीटर. त्यामुळे पण इट वॉज फॅमिली. म्हणजे एकतर आम्ही तसं, आणि आम्हाला माझ्याकडे कसं युनिट पण माझं, म्हणजे माझ्याकडे 91चा माझा एक लाईट ऑपरेट करायचा मुलगा, तो आज माझ्याकडे असिस्टंट म्हणजे तो आज सगळंच करतो. त्याला एडिटही जमतं, त्याला सगळं पोस्ट प्रोडक्शनही जमतं. त्यामुळे माझ्याकडे बेसिकली सगळे, माझा एकेकाळी ड्रायव्हर होता तो माझा आर्ट डिरेक्टर आहे. तो फक्त माझा नाही, तो खूप पिक्चर केले त्याने, हॉलिवूड पिक्चर पण केला. त्यामुळे आय एम नॉट डन हिम अ फेवर, त्याच्यात होतं ते, त्याला फक्त मी. त्यामुळे ही सगळं युनिट माझं, मला वाटतं किती वर्षापासून माझ्याबरोबर आहे. त्यामुळे इट्स फॅमिली. आणि ह्या पिक्चरच्या निमित्ताने आम्हाला एकत्र राहता आलं. नाही तर शूटिंगला काय असतं, हे युनिट तिकडे राहतो, तो तिथे राहतो, फक्त शूटिंगसाठी भेटतो. इथे म्हणजे पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो. तेव्हा ती गंमत आय थिंक बियॉन्ड इमॅजिनेशन. हॅलो मणी सर, प्रश्न तुम्हाला इथे. मला वाटतं त्यांना काहीतरी विचारायचंय. मला असं वाटतं हाच प्रश्न थोडासा कंटिन्यू करून तुझ्याही काही आठवणी ऐकायच्या. नाही म्हणजे एकतर म्हणजे तो बोलला वेदर खूप छान होतं, सगळे एकत्र होतो आणि जेवण अप्रतिम होतं. यु नो सो हा जेवण अप्रतिम होतं. आणि यु नो फॉर्च्युनेटली त्यावेळी फार काही रेस्ट्रिक्शन्स मला नसल्यामुळे मासे बिसे अप्रतिम. महेशदांचं जसं तो म्हणाला की युनिट सगळंच इतक्या वर्षांचं आहे. कुक सुद्धा मला वाटतं ते कोण होते जे बनवायचे तिथेच, सगळं तिकडे, तिथेच बनवून मग मासे असो किंवा आता फार व्हेजिटेरियन पण व्हायचं जेवण, पण बाकी सगळं जे यायचं तर आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे इवन कधी मी जर का संध्याकाळी माझं जे हॉटेल होतं शेजारी तिथे गेल्यावर गरम गरम पिठलं भाकरी वगैरे, त्यामुळे मला खूपच मजा आली. आणि फारच लवकर संपलं शूट असं वाटायला लागलं. थोडंसं आम्ही अजून फंबल केले असते, थोडा अजून वेळ घेतला असता, चुकलो असतो, थोडे दिवस अजून चाललं असतं तर मजा आली असती डोळ्यात. महेश सर, प्रश्न तुम्हाला आहे. तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केलात एक जुनी आठवण म्हणून, काय आम्हाला आई वडील तुडवायचे. कारण ऍक्च्युली खरी परिस्थिती आता आहे का तुम्ही मुलाला मारलं तर मुलगा इतका बोलतो की मी जाऊन केस करीन, आणि ही वेस्टर्नायझेशन घेतलेलं आहे. तर असं काही या पिक्चरमध्ये तुम्ही दाखवलंय का जेणेकरून या नवीन पिढीला, नाही नवीन पिढीला नाही, म्हणजे आता जे आहे ते आहे, चालतंय. म्हणजे आता मी नाही ना माझ्या मुलाला मारलं, म्हणजे मी मला वाटतं जास्तीत जास्त डोळे वटारले असेल हल्ली. आणि तुम्ही काही बोललात की मग आई सांगते का बोललास तुला तसं, मग ती चिडली, मग ती तिकडे जाऊन कंप्लेंट करते. त्यामुळे हल्ली काही ती सोय नाही, त्यामुळे गपचूप बसायचं. पण मला असं वाटतं की त्या पिढीने ते चेंज झालेत ना, ते आता आपण आज म्हणजे ते त्यांना बंधनं नको असतात. आणि इट्स अप टू द चाइल्ड की तुम्ही ते किती
ती बंधनं घालून घ्यायची किंवा नाही. फॉर्च्युनेटली आमची मुलं जी आहेत ती तशी काही न सांगता पण आहेत ओके. पण मला असं वाटतं ना की आज मला कधी कधी तेच वाटतं की आम्हाला जरा काय झालं की ते फटकेच पडायचे, म्हणजे त्याला काही ते हल्ली म्हणतात ना की आमच्या वेळी स्टेबिलायझिंग ऑफ द चक्राज, ओपनिंग ऑफ द ऑराज विथ वन टाईट स्लॅप पटाक सगळं झालं, चक्र बिक्र सगळे ओपन झाले आमचे ऑरा बिरा, त्यामुळे सगळे ते दादा ते झालं शरीला काही छमछम तो अरे काय बोलायचं. नाही हा जो विषय चाललाय त्याच्यावर बोलावं असं वाटलं की आई वडील दिवसेंदिवस बिझी होतात का नाही, त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही. आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं, पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही चालतं हे आपल्याला माहिती आहे की 4-5 वर्षाचा मूल काय किंवा KG मधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो, फोन नंबर KGतल्या, की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आई वडिलांना येऊन घेऊन जातात. नशिबाने आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नाहीये पाहायला गेलं तर. कारण आता मी शरदच्या कॅरेक्टरमध्ये आपण पाहिलं तर तेच आहे की भल्यासाठीच करतं ना कोणी. इकडच्या देशाची गोष्टच वेगळी आहे आणि आपल्याकडे हळूहळू तर यायला लागलंय, हेही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही. आणि मला असं वाटतं की सगळा प्रॉब्लेम ना तिथे सुरू होतो. त्याच्यामुळे द्याव्या सणसणीत 2 द्यायचे असतात, हे मला पटलेलं आहे. आम्हाला नाही दिल्या कोणी, पण आम्ही चांगली मुलं होतो. गौरीच्या वडिलांचा रोल शरदने केला ना, तो गौरीच्या वडिलांच्याच रोलवरच बेस केलाय मी. म्हणजे हो, गौरीचे वडील स्ट्रिक्ट आहेत, नथिंग रॉंग, तिथे वाईट झाली आहे ना. आणि एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, पण कसं असतं ते स्ट्रिक्टनेस जो असतो तो विदिन लिमिट असतो. मी अगदी थोडक्यात जर वेगळं उदाहरण देते, पण आपण एक राग गातो सारेगम पधनिसामध्ये, सारेगप धसा हा भूप राग आहे. या एका भूप रागामध्ये मी काय वाटेल ते करीन, या सारेगप धसामध्ये ते वाटेल ते त्याला करू द्यायचं, पण भूप रागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. हे जर आपण आई वडिलांनी पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल. दॅट इज व्हॉट इज डुईंग. मी तो तसा थोडासा ओल्ड फॅशन आहे. मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली, मला अजूनही माझ्या घरी आठवड्यातनं महिन्यातनं 5 वेळा तरी माझे सगळे भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, हे कायम मला घर गजबजलेलं आवडतं. इंडियन आहोतच ना रे तसे. पण तसं नाही ना हल्ली. म्हणजे एकदा मुलं काही घरात मुलं येतात आणि मग रूम मध्ये आय नीड माय टाइम, वाचवाच वाटते माय टाइम, माय स्पेस. आमच्याकडे येतच आमची मुलं, पण म्हणजे हे काही कळतच नाही मला. कुठेतरी एक त्याचा एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं. म्हणजे फॅमिली टाइम पण असू दे, माय टाइम तुमचा ठेवा, पण एक टाइम फॅमिली टाइम म्हणून तरी ठेवा ना, की आपण सगळे एकत्र बसू, गप्पा मारू, छान काहीतरी बघू, छान. मी थोडासा ओल्ड फॅशन आहे त्या बाबतीत. मला अजूनही आय स्टील बिलीव्ह इन सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे. मला गौरींना विचारायला लागेल, व्हॉट ही सेज कितपत आय कॅन यू अग्री. स्ट्रिक्टनेस कशाबद्दल? स्ट्रिक्टनेस मी नाहीये फार स्ट्रिक्ट, वडील खरे नाही, पण तेच अबाउट युअर फादर, व्हॉट हाऊ स्ट्रिक्ट इज. आहेत, मी पण खूप फटके आणि सगळं खाल्लंय लहानपणी, पण आता रिअलाइज होतं की त्यांच्यामुळे मी इथे आहे. म्हणजे लहानपणी समजा कोणते डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे मी केलेत, मी खूप फटके खाल्लेत प्रॅक्टिस करताना, पण त्याच्यामुळे माझे एक्सप्रेशन्स मे बी आता जे आहेत ते आहेत. ऍट दी एंड आई पप्पाच बरोबर असतात. हॅलो नमस्कार, कल्पेश राज कुबल, महाराष्ट्र टाइम्स. जसं सुहासताई म्हणाला की महेश सरांकडून त्यांना रोल येण्यासाठी खूप उशीर झाला, तसं श्रेयसदा तुझ्यासाठी पण तेच झालं की ही गाठ बांधण्यासाठी इतके वर्ष जावी लागली. त्याबाबतची काही तक्रार, त्याबाबतचं काही सांगू शकशील? नाही, ऍक्च्युली वेनेवर ही फील, आता सोडणार नाही ती गाठ ना. आता तुम्ही म्हणेपर्यंत की तुला श्रेयस शिवाय कोणी दिसत नाही का, तोपर्यंत सोडणार नाही. ऍक्च्युली महेशदा मगाशी म्हणाला त्याप्रमाणे की जोपर्यंत त्याला त्या रोलसाठी तो माणूस योग्य वाटत नाही तोपर्यंत तो नाही सांगत, आणि विच इज फेअर.
त्याच्या सगळ्या सिनेमांमध्ये आपण तसं बघितलं, जेवढी कॅरेक्टर्स आहेत ती आपल्याला असं वाटतं की नाही बॉस, हा व्यक्ती इथे करेक्ट आहे, त्याचं जे कास्टिंग केलंय ते करेक्ट आहे. ॲट द एंड ऑफ द डे ॲज अन ऍक्टर प्रत्येक वेळी वाटत राहतं. महेशदाची जेव्हा नवीन फिल्म अनाऊन्स होते तेव्हा असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये असावं. आय थिंक विच इज दी एक्साइटमेंट अँड एनर्जी दॅट कीप्स यू गोईंग. म्हणून मी मगाशी म्हणालो की फोन आल्या आल्या मी हो बोललो, कारण तुम्हाला माहिती आहे की जी कलाकृती बनवणार आहे तो माणूस ती दर्जेदारच असणार आहे, ती चांगलीच असणार आहे, त्याला एक बेसिक काहीतरी स्टँडर्ड तर डेफिनेटली असणार आहे. सो यू कीप वेटिंग बट नो कंप्लेन. ज्यावेळी त्यांनी बोलवून मला हे पात्र दिलं, हा रोल दिला, आय थिंक इट वॉज वी वर डेस्टिन्ड टू वर्क फॉर दिस वन. सो नो कंप्लेन्स व्हॉट्सएव्हर. आणि ही फ्रेम माझ्यासाठी खूप महत्वाची वाटते महेश. शरद दादा, मांजरेकर सर आणि श्रेयस तू सुद्धा, तिघांच्या मध्ये जिद्द दिसते आणि तिघं त्या जिद्दीमुळे आज आमच्या समोर आहेत आणि ही जिद्द अशीच कायम राहू दे. माझं कायम म्हणणं असतं ना की आपण काय करतो ना, माझं म्हणणं असतं की यू आर अलाइव्ह अंटिल यू आर डेड, सो बी अलाइव्ह ऑलवेज. म्हणजे मी हा विचारच करत नाही, कधीच केला नाही की का, म्हणजे वेन यू थिंक की मी मरेन, नाही रे, यू आर अलाइव्ह टिल यू आर डेड. त्यामुळे लिव्ह दॅट मोमेंट, ह्या मताचा मी आहे. आणि शरदचं पण मला त्याचे खूप कौतुक वाटतं. तो पण बाहेर म्हणजे त्यांनी नाटक केलं कुठलं, ती हिमालयाची सावली, मी म्हटलं का करतोय, पण त्यांनी केलं. म्हणजे मी ह्या कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर जेव्हा बिग बॉसचं पहिलं प्रोमो शूट केला ना, तर मी अख्खा आतमध्ये ट्यूब लावून इथे पिशव्या बांधलेल्या आणि शूट केलेल्या, मी इथे पोटात बिटात सगळ्या ट्यूब होत्या, पण त्यांना प्रोमो जायचा होता. पण इट डझंट, देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. म्हणून मी श्रेयसला पण म्हटलं, अभि वी आर एज गुड एज न्यू. माझ्याकडे पण 3 आहेत. एकदा तिघांच्या जिद्दीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि 3 स्टेंट्स आहेत आणि मी स्टेंटमॅन म्हणतो स्वतःला. माझ्याकडे 2च. पण ते राहू दे थोडंच. आणि काही नाही. आणि आता युअर हार्ट इज एज गुड एज न्यू. म्हणजे मला अजून आठवतं की मी माझं ज्याला अँजिओप्लास्टी झाली तर मी डॉक्टरला सांगितलं की मी हॉस्पिटलचे कपडे घालणार नाही, मला थोडंसं. पण मी माझ्या घरचे कपडे घालून ते हिंदूच्यामध्ये, आणि मी स्वीट घेतलं, त्या वाजलं रूम होती. मी सांगतो ती स्वीट रूम मध्ये पार्टी रूम असायची. सकाळी यायचे काय खायला, अरे त्या रूम मध्ये म्हणजे सकाळ नाश्ता भरून ठेवला असायचा मेदानी. आणि मी अर्धा तिकडे, फक्त तिकडे पत्ते आणि बाकी सगळं चाललं नाही, बाकी सगळं चालू होतं. तर माझा डॉक्टर रोज यायचा, मग मला तिकडून बोलवायचे डॉक्टरला. एकदा मला डॉक्टर म्हणाला की तू मला कधीतरी त्या बेडवर दिस, मी येईन ना जेव्हा व्हिजिटला, कधीतरी त्या बेडवर दिस. त्यामुळे ना इथे खूप तुम्ही स्ट्रॉंग असायला लागतं तुम्हाला सर्व्हायवल असेल तर. कॅन्सरचा मला जेव्हा रिपोर्ट आला आणि मी धमाल करत होतो रूम मध्ये, मग तो डॉक्टर मेदाला म्हणाला याला माहिती आहे गेला काय झालं. तर मला ना हसावं का रडावं कळलं ना. म्हणजे यू शुड बी हॅपी, व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू डू. मी असं डिप्रेशन मध्ये बसून की मला कॅन्सर झालं मग बसायचं का, नाही. म्हटलं आय विल ओव्हरकम दिस. हा थॉट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की आय विल ओव्हरकम दिस. त्यामुळे मी अजूनही आहे, म्हणजे माझ्यात प्रॉब्लेम नाहीये तसे नाही, खूप आहेत, पण मी सांगत नाही. पण आय प्रिटेंड ॲज इफ मी आत्ता मॅरेथॉन धावू शकतो. अजिबात नाही, 3 किलोमीटर पण धावू शकत नाही. पण यू हॅव टू बिलीव्ह दॅट यू विल रन. माझं ते म्हणणं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. पण 1-2 प्रश्न घेऊया फक्त. शारिक सर, कंग्रेचुलेशन टू यू एंड द एंटायर टीम. आपने इसके पहले भी लेकिन बहुत अच्छे कंटेंट दिए हुए हैं एक्चुअली. एंड आई जस्ट वांटेड टू आस्क कि ये फिल्म ऐसी है जो आप दूसरे लैंग्वेजेस में भी डब कर सकते थे, या ऐसा होता है ना कि बहुत बार सब टाइटल्स भी देके ज्यादा एक वाइडर ऑडियंस को आप रीच कर सके. जैसे हमने ट्रेलर देखा है, जब आप कोई फिल्म के साथ जुड़ते हो तो आपको पता चलता है कि कंटेंट में एक बहुत दम है. जो स्ट्रैटेजी होती है कि कभी लाइक व्हाइल द फिल्म इज आल्सो बीइंग मेड, आप लोग कुछ डिसाइड करते हो कि इसको अगर अदर लैंग्वेजेस में भी फिल्म देखी जाए तो वाइडर ऑडियंस तक पहुंच सके, तो वो भी ओपनिंग, आर यू प्लानिंग दैट वे? आई थिंक सो कि फॉर हिंदी में हम लोग उस तरह से कर रहे हैं, तो व्हाई नॉट फॉर अ मराठी फिल्म ऑल्सो? आई थिंक इट कैन बी इन हिंदी ऑल्सो, इट कुड बी डब्ड इन हिंदी और एनी अदर लैंग्वेजेस ऑल्सो. So what happens between Marathi और हिंदी में, there's a very large overlap. क्या होता है कि जो ओरिजिनल लैंग्वेज है उसका जो मजा है फ्रॉम एन ऑडियंस पर्सपेक्टिव, दैट्स सो एक जो सोल है वो ट्रांसलेशन समटाइम्स में या डबिंग में इट गेट्स लॉस्ट. बट हाँ, ऐसी एक पिक्चर है अगर हमें रीमेक करनी हो विद सिमिलर स्टार कास्ट, सेम डायरेक्टर,
something like that. We are looking at opportunities in other languages, हिंदी हो या कोई दूसरी अलग लैंग्वेजेस हैं तो वो कर सकते हैं. बट क्या होता है कि the source language, especially for dramas, is very important, क्योंकि वो जो nuance जो निकलता है, जो भाषा और वो जो regional जो emotion आती है, that is important to उसको sacrosanct रखना बहुत important है. Shreyas, big congratulations to you, and so good to see you back to in action, like you know. Thank you. आपकी बारे में जानना चाहेंगे कि 70s की किड जो है बैक लाइक मैंने तो were you rebellious, like you know, या फिर कभी ऐसी कोई मेमोरी जहां पर आपने कोई जिद की हो ना कोई चीज के लिए जो आपको एंड मे बी आपके फादर ने कभी उस चीज के लिए मना किया होगा, एनीथिंग इफ यू रिमेम्बर? नहीं, मैंने बोला ना हमारे सारे चक्रा वकरा और सब एक ही इसमें खुल जाते थे, तो जिद तो वैसे नहीं होती थी. यू नो, आई कम फ्रॉम अ वेरी हम्बल मिडिल क्लास फैमिली, तो आपको पता होता है कि आपके घर में क्या है, क्या सिचुएशन है, आप कितनी जिद कर सकते हो, क्या मांग सकते हो. आई रिमेम्बर वंस, यू नो, जब मैं छोटा था तब एक स्पोर्ट्स शॉप हुआ करता था शिवाजी पार्क में, अभी भी वो है, और बिल्कुल उसको लग के हमारा बस स्टॉप था जो शिवाजी पार्क से बस अंधेरी आती थी. तो उसके पीछे, बिकॉज दैट दैट शॉप यूज्ड टू बी वेरी अट्रैक्टिव, तो हर बार एटलीस्ट अंदर जाते थे, देखते थे क्या क्या चीज़ है. तो वहाँ पे एक गेम था जो ऐसा बॉल बेयरिंग का जो रहता है ना, बॉल बेयरिंग जो ऐसे डालते थे और हम एक बैट्समैन ऐसा होता था और उससे वो मारते थे, तो वो 4, 6 वगैरह जो भी है वैसा गेम हुआ करता था. एंड मुझे वो बड़ा पसंद था, क्रिकेट का गेम. तो एक दो बार मैं जाके देख के आया था. फिर आई रिमेम्बर मेरे फादर मुझे वहाँ पिकअप करने आए थे मेरे नानी के घर से, तो मैं उनको लेके गया था कि यहाँ पे चलो ना, वो गेम देखो. एंड वो गेम हमने देखा, मेरे फादर ने देखा, एंड यू नो, ऑब्वियसली ही डिडंट हैव द मनी दैट टाइम टू बाय दैट गेम इमीडिएटली फॉर मी, बिकॉज ऐसा नहीं होता था कि अच्छा लगा, अरे ले लो, यू नो. तो वो कोशिश कर रहे थे, यू नो, कि हाँ ठीक है देखते हैं और क्या क्या है वगैरह बातें चल रही थी. और इतने में उन्होंने मुझसे कहा था बस आ गई बेटा, बस निकल गई तो फिर यू नो वापस लेट हो जाएगा. तो हम लोग गए और वो रह गया, बिकॉज आई later on figured that, you know, probably why didn't he buy it? But then I figured that he didn't have the money. But जब घर पे गए तो उन्होंने उसी तरीके का एक कुछ खुद गेम बनाया, you know, और मुझे बोला कि हाँ ये देख वैसा ही है, you know, उसके जैसा बिल्कुल नहीं है लेकिन वैसा ही है, देखो चलेगा. तो उन्होंने वैसा ही एक बैट्समैन बनाया था, कुछ फील्डर्स बनाए थे और बॉल बेयरिंग मुझे देके फिर हम लोग वो खेला करते थे. सो I think these were wonderful times, you know, जब I realized the value of every little thing that I got, that my father or my mother or my family gave me, and I'll never forget that. आज जैसे महेश ने कहा कि it's very easy, कुछ चीज अच्छी लगती है बच्चों को, हम फटाफट बोलते हैं हाँ ले लो. But I think ये जो चीज है जो आज तक मुझे याद है, शायद मैंने जो मेरी बच्ची के लिए किया शायद उसको कल तक याद भी नहीं होगी, you know, but I think I miss those days and I miss my father. श्रेयस, प्रश्न आहे, तुमचा जो रोल होता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ऍडव्होकेटचा, त्या रोलमध्ये एक प्रॉमिनंट गोष्ट आठवते, तुमचा तो चष्मा, तो रोलची रिक्वायरमेंट होती, स्टोरी रिक्वायरमेंट काय, महेश सरांचा तो सुद्धा होता. त्या चष्म्याचं एक सिक्रेट आहे जे मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, पण ते सिक्रेट जर का कोणी मला उलगडून सांगितलं फिल्म बघितल्यानंतर, तर मी माझ्याकडून त्यांना एक गिफ्ट देईन 100%. चष्मा महेशदानीच, म्हणजे असा सीन सुरुवात झाली, रिहर्सल वगैरे सगळी झाली आणि असं ठरलं की चला रेडी टेक करूया, हा इकडे जरा, हा चष्मा उचलला, असा घातला मला, हा चांगला आहे, जा टेक करूया. ओके, सो पण तो चष्मा काय आहे, यु नो, ते तुम्हाला जरा नीट बघायला लागेल सिनेमामध्ये. आणि जर का जे कोणी मला सांगतील की त्या चष्म्याचं गुपित काय आहे, मी त्याला खरंच माझ्याकडनं एक गिफ्ट देणार, जे एक आहे जे मी नंतर फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन. बरं झालं तुम्ही विचारलं, पण फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन की ते काय आहे, ते तुम्ही मला सांगा की काय आहे आणि आय विल गिव्ह यू अ गिफ्ट फ्रॉम माय एंड. हाँ, मतलब मजबूत, थोड़ा सा नहीं, अच्छा खासा, मतलब बाकी आगे भी देखेंगे ऐसे पेट वेट मस्त, यू नो, बट वो रोल की डिमांड थी, रोल की डिमांड थी. और वो शूटिंग करते करते फिर और वो जैसे डिमांड बढ़ती गई, जैसे वो खाना लजीज खाना आता गया, वैसे डिमांड बढ़ती गई और मैं और मोटा होते गया.
थँक्यू सो मच. आपण Q&A रॅपअप करतोय. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार प्रश्न विचारल्याबद्दल. आणि श्रेयस, तू म्हणालास तसं एक गिफ्ट नंतर जे कोणी गेस करेल त्यांच्यासाठी आहे, पण एक गिफ्ट आता तुझ्याकडून आम्हाला सुद्धा मिळणार आहे असं मी ऐकलंय. एक व्हॅलेंटाईन डे स्पेशलसाठी मला असं वाटतं की आमचे जे वैभव जोशी आहेत त्यांची एक छानशी छोटीशी कविता आहे ती मला इथे म्हणावीशी वाटते की विथ ऑल युअर परमिशन. छोटीशीच आहे, व्हॅलेंटाईन स्पेशलसाठी. त्यात शेवटी माझी एक आगाऊ ऍडिशन पण आहे. ओके. एक होकार दे, एक होकार दे, फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. थेट स्पर्शातून बोल काहीतरी, गोड शब्दातली मौन ग्वाही नको. खात्री एवढा हात हातात दे, खात्री एवढा हात हातात दे, पण मिठी एवढा गवगवाही नको. मस्त डोळ्यातली थेंबभर दे नशा, मस्त डोळ्यातली थेंबभर दे नशा, मग दवाई नको अन दुआई नको. आपले भेटणे हीच आपली कोजागिरी, आपले भेटणे हीच आपली कोजागिरी, आपला व्हॅलेंटाईन. चांदणेही नको, चांदवाही नको. धन्यवाद. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वैभव जोशींसाठी आणि अर्थात श्रेयससाठी सुद्धा. आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आपण इथे एक फोटो ऑपॉर्च्युनिटी करणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की प्लीज आपण उभे राहूया फोटोसाठी. पण बिफोर दॅट काही लोकांना स्टेजवरती निमंत्रित करू इच्छिते. झी स्टुडिओजच्या आशिमा अवस्थी, भूमिका तिवारी, नीरज जोशी आणि साधिक चितळेकर. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. ऐकलं